उदाहरणार्थ बघा, गुंड लोक, त्यांच्याकडेही आपली काही नाती जपण्याची नियमावली असते, बरोबर ना? हो, ते एकमेकांना मारतात, ठार करतात, पण तरीही त्यांच्याकडे काही नियम असतात. आणि हे नियम, उदाहरणार्थ, त्यांच्यात या नियमांचे काही विधी तयार झाले आहेत. हेच आपण कायदा म्हणतो. म्हणजे कायद्याआधी काही विधी होते, जे नंतर कायद्यात रूपांतरित झाले, विशिष्ट शास्त्र, कागदपत्रांच्या स्वरूपात. मी म्हणजे वकील आहे, कायदेशीर कागदपत्रांच्या स्वरूपात आणि असंच पुढे. म्हणजे गुंड लोक एकमेकांशी लढतात, पण याचा अर्थ असा नाही की ते दररोज एकमेकांवर गोळ्या झाडतात. याचा अर्थ ते एकमेकांशी करार करतात. एकमेकांवर गोळ्या झाडल्या, मग बसले, नुकसान मोजलं, कोण काय करू शकतो हे पाहिलं, ब्रने, आणि ठरवलं, या रस्त्याच्या बाजूला तू लूट, ता गोळा कर, या बाजूला मी लुटतो, ता दुकानांमधून पैसे गोळा करतो. आणि बस, युद्ध संपलं. नंतर मतभेद वाढले. त्यांच्यातील कोणीतरी ठरवलं की तो आता मोठा झाला आहे, त्याच्याकडे आता 500 नव्हे तर 1000 गुंड आहे. आणि पुन्हा, किंवा दुसरं एखादं शब्द. हो, किंवा दुसरं एखादं शब्द. पुन्हा युद्ध आणि पुन्हा करार झाला. मुळात मानवजातीचा यंत्रणा असाच चालतो, फक्त त्याला कायदा असं नाव दिलं आहे. म्हणजे जागतिक युद्ध करार झाला.